हाय फ्रेंड्स, ऋग्वेद वेदिका व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही ही मक्याच्या कणसाची पार्टी करणार आहे बघा. इथं आम्ही मक्याची कणस आणलेली आहेत शेतातून आणि ही इथं मी चुलीवरती भाजत आहे ती कणस. चुलीवर भाजलेली कणस खूप छान आणि टेस्टी देखील लागतात. खायला देखील एकदम चव येते त्या कणसांना, म्हणूनच इथं चुलीवर मी भाजलेले आहेत. हे बघा किती छान अशी ही कणसं भाजलेली आहेत. आणि त्यानंतर या कणसाला इथं मीठ लावून घ्यायचं आहे, आणि कारण मीठ लावलं की त्याला खूपच टेस्ट येते. हे इथं मी कणसाला मीठ लावून घेते बघा. असं सर्व कणसाला इथं असं मीठ लावून घ्यायचं सगळ्या छान असं. त्यामुळे चवीला देखील ती खूप छान लागतात आणि खायला पण मस्त वाटतं. हे बघा, ही मक्याची कणसं उकडून देखील खूप टेस्टी लागतात. ह्याचा चिवडा देखील छान असा होतो. आणि त्यानंतर मी वेदिकाला आणि ऋग्वेदला ही दोघांना कणसं खायला दिलीत आणि ती देखील खूप आवडीने खात होती ती कणसं. हे बघा, आणि हे सुख जे आहे ते फक्त खेड्यातील मुलांना म्हणजे गावाकडीलच मुलांना मिळू शकतं. कारण जर शहरात आपल्याला हे जर खायचं असेल तर विकत घेऊन खावं लागतं, पण गावाकडे आमच्या तसं काही नसतं. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.